नाशिक विमानतळाचा विकास आणि प्रादेशिक हवाई सेवा वाढवण्यासाठी उडान योजनेअंतर्गत रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। सोलापूरसारखेच नाशिक विमानतळालाही 1 वर्षासाठी प्रति आसन 3240 व्यावहारिक तूट व्हीजीएफ निधी देऊन हवाई प्रवास परवडणारा केला जाईल असं त्यांनी सांगितलं आहे। ठक्कर डोम येथे क्रेडाई नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो 2025चं मंत्री छगन भुजबळ व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते भव्य उद्घाटन झालंय। कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, आमदार डॉ. राहुल आहेर, ज्येष्ठ उद्योजक जितेंद्रभाई ठक्कर, क्रेडाई अध्यक्ष गौरव ठक्कर, अनिल आहेर, अविनाश शिरोडकर, दीपक चंदे, तुषार संकलेचा, कुणाल पाटील, नरेंद्र कुलकर्णी, उदय घुगे, ऋषिकेश कोते, मनोज खिवनसरा, लक्ष्मण सावजी यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील नामवंत उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भुजबळ म्हणाले, हा एक्स्पो फक्त रिअल इस्टेट प्रदर्शन नाही तर नाशिकच्या विकासाचा नवा टप्पा आहे। बांधकाम उद्योजकांनी विश्वासार्हता टिकवून ठेवावी। त्यांनी नाशिकसाठी केलेल्या विकास कामांचा आलेख करत उड्डाणपूल, नाशिक पुणे मुंबई रस्ते, किकवी पाणी प्रकल्प, रिंग रोड तसेच 340 कोटी खर्चून होणाऱ्या धावपट्टी विस्ताराच्या योजना यांचा उल्लेख केलाय। तसेच नाशिकचे उत्कृष्ट हवामान, उद्योग व्यवसायासाठी पोषक वातावरण आणि पायाभूत सुविधा यांमुळे गुंतवणुकीच्या मोठ्या संधी असल्याचे त्यांनी सांगितलंय। विकासात शाश्वत आणि पर्यावरणपूरक असावा असा संदेशही त्यांनी दिलाय। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या ऐतिहासिक वारशाचा गौरव करत शहराच्या विकासात क्रेडाईच्या योगदानाचं कौतुक केलं। 6000 कोटी रुपये खर्चून रिंग रोडचं काम लवकरच सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली। क्रेडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी नाशिक बांधकाम क्षेत्राची प्रगती, विश्वासार्हता व सामाजिक बांधिलकी यावर भाष्य केलंय। कार्यक्रमाचं प्रास्ताविक ऋषिकेश कोते यांनी तर सूत्रसंचालन भूषण मतकरी यांनी केलंय। पाटील साहेब, असं आहे की आम्ही नेहमी सांगतो की मुंबई पुण्यानंतर जे आहे नेक्स्ट डेस्टिनेशन नाशिक हो म्हणजे खरं आहे। मुंबई पुणे नाशिक आणि सायकल आहे आणि प्रत्येक या तिन्ही शहराचं एक वैशिष्ट्य आहे। आम्ही नाशिकचं पहिल्यापासूनच आहे मातृभूमी म्हणून रामोत्सव प्रसिद्ध आहे, हवामानासाठी प्रसिद्ध आहे। आपण पाहिले की इथे ब्रिटिशांनी सुद्धा सॅनिटरी मोठं लष्करी तळसुद्धा आपल्याकडे असते। कारण आणखी जरा थोडंसं त्या नाशिकमध्ये काही विकास कामाची आवश्यकता होती। गेल्या काही वर्षापूर्वी सुद्धा आपण पूर्ण केलं। मुंबई नाशिक रस्ता असेल, नाशिक पुणा, नाशिक धुळे, फ्लायओव्हर्स असतील, फिनिकल कॉलनी असेल, बोट क्लब असेल, एअरपोर्ट आहे, अशा अनेक गोष्टी ज्या ज्या हव्यात त्या आपण केलेल्या आहेत। त्यावेळेला सुद्धा मुंबईतले अनेक लोक जे आहेत ते नाशिकला प्राधान्य देत होते आणि चांगले राहिले होते। मुंबईचे अनेक लोक सेकंड होम म्हणून नाशिकला आजही प्राथमिकता देतात आणि नाशिकमध्ये आपण पाहतो की हे जे काही विकासक आहे त्याने अतिशय उत्तमरित्या वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या इमारती बांधल्या। म्हणजे मुंबईसारख्या इमारती बांधली, मुंबईपेक्षा चांगल्या इमारती बांधल्या। कुठे स्विमिंग पूल्स आहेत, कुठे स्पा आहेत, कुठे काय मुंबईपेक्षा स्वस्तसुद्धा आहे। आणि आता आपण पाहतो की समृद्धी मार्गामुळे सुद्धा मुंबई नाशिक 2.5 ते 3 तासामध्ये येणार। आता तेवढं तर कोरेगावबद्दल जायचं असेल किंवा रोडमध्ये जायचं असेल मुंबईला, तेवढ्या वेळामध्ये आपण इथे येतो। त्यामुळे लोकांचं लक्ष नाशिककडे सुदैवानं काही एखादी घटना घडत असेल म्हणून ओव्हरऑल जे आहे तिथले विकासाचे आर्किटेक्ट तिथले सगळे जे काही आहेत एकच गोष्ट नाही, अनेक गोष्टींच्या आवश्यकता असेल। चांगली इमारत बनवायची असेल
लँडस्केपपासून अनेक गोष्टींची आवश्यकता असते. त्या सगळ्यांचा मेळ बरोबर जमला तर पोल्युशन आणि क्लायमेटची हवा तर आपल्याला त्यामुळे ते फार लोकांचं एक अट्रॅक्शन आणि हे वाढलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे. प्रॉपर्टी काय वैशिष्ट्य असणार आहे, कोणाच्या हस्ते उद्घाटन झालं? सर्वप्रथम मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून आव्हान करतो का क्रीडा नाशिक मेट्रो पुन्हा एकदा सालाबादप्रमाणे प्रॉपर्टीचा महाकुंभ करून आलेला आहे. 14 ते 18 ऑगस्ट डोम येथे हा प्रॉपर्टी एक्सपो भरण्यात आलेला आहे. मी नाशिककरांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी या एक्सपोला भेट द्यावी. या एक्सपोचा आज उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचे सिनियर मंत्री आपले भुजबळ साहेब छत्रपती भुजबळ साहेब तसेच सिनियर मंत्री श्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज इथे करण्यात आलेलं आहे. आम्हाला खूपच या गोष्टीचा गर्व आहे की नाशिक क्रीडा नाशिक मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर मला वाटतं बरेच वर्षानंतर 2 मंत्री एकत्र येऊन अशा प्रॉपर्टीच्या महाकुंभाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालेलं आहे. नाशिककरांना विनंती 14 ते 18 ऑगस्ट डोम इथे भरण्यात आलेल्या या प्रदर्शनाचं जास्तीत जास्त उपयोग आणि लाभ घ्यावा. ते येऊन काय नाशिकमध्ये नवीन स्कायलाईन कशी तयार होत आहे याचं हे बघण्यासाठी तुम्ही जरूर यावं. ते 15 लाखापासून 5 कोटीपर्यंतचे प्रॉपर्टीचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, ॲग्रिकल्चर किंवा असे प्लॉट्स तुम्हाला इथे उपलब्ध आहेत. जरूर तुम्ही इथे भेट द्या. प्रत्येक 12 वर्षी आपल्याकडे कुंभमेळा इथे साजरा केला जातो आणि आम्ही दरवर्षी प्रॉपर्टीचा महाकुंभ हा भरवतो. आता आगामी 2 वर्षानंतर जो कुंभमेळा आपल्याकडे साजरा होणार आहे तर तो कुंभमेळा साजरा करताना पर्यावरणाचं ध्यान राखून तो साजरा करण्यात यावा हे पुढे नाशिकचं बिलीफ आहे, मानस आहे. म्हणून यावेळेस वैशिष्ट्य असं की आम्ही प्रॉपर्टीसोबत 5 दिवसापैकी 3 दिवस चर्चासत्र इथे आयोजन केलेलं आहे. वेगवेगळे एक्सपर्ट्स इथे येणार आहेत आणि स्मार्ट सिटी, सस्टेनेबल सिटी आणि ग्रीन कुंभ या विषयावरती चर्चासत्र आयोजित करण्यात आलं. डॉक्टर भाऊ आहेर, खेड्याचे अध्यक्ष गौरव ठक्कर, जितेंद्रजी ठक्कर, कुणाल पाटील, तुषारजी सकलेचा, मनोरिया, ऋषिकेश पोते, अनिलजी आहेर, मदनजी चोपसुरा, दीपकजी चांदे, नरेंद्रजी कुलकर्णी, त्या ठिकाणी अनेक राष्ट्रीय संघटनांचे पक्षातर्फे पदाधिकारी आलेले आहेत. ते सर्वजण त्या वेळेवर नाव घेत नाही, साहेबांनाही जायचं आहे. सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो गाडी गेलेला आहे. म्हणजे गेल्या वेळेपेक्षा अधिक सुंदर, अधिक चांगला हा एक्सपो त्याचं स्विमिंग पूल द्या, कॉमन पूल द्या, स्पा द्या, अमुक द्या, अमुक द्या, गार्डन द्या, या सगळ्या अनेक गोष्टींची जे मागण्या आजकाल होत्या हे सगळं पाहता मी पाहिलं की अतिशय चांगल्या प्रकारचे जे डिझाईन आर्किटेक्ट खूप सुंदर आहेत आपल्याकडे. आपल्या बाहेरून सुद्धा काही आर्किटेक्ट काम करतात. अतिशय चांगला होत आहे. मित्रांनो, मागील 2 ते 2.5 महिन्यापासून कडे नाशिक मेट्रोची टीम अविरतपणे काम करत आहे. गौरवजी ठक्करांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी रात्रंदिवस काम करून आजचा दिवस समोर आला आहे.